आज आपल्याला या मैदानावरती होत असताना पाहायला मिळते. नक्कीच आपलं जवानीचं संपूर्ण कालखिर्द आणि जो काय जेवढे पण ते जगले ना तेवढं आणि तेवढं ते फक्त समाजासाठी जगले. जसं राजाराम दादांनी म्हटलं की त्यांना मी पहिल्यांदा वर्ली संघातून भेटलो. वर्ली संघातनं त्यांनी स्वतःचा विठोबा संघ तयार केला. विठोबा संघातनं नामदेव बारागडे खेळताना पाहिले, त्यांनी सांगितलं आम्ही माऊली तयार केला. म्हणजे असा जो पेरलेला बीज आहे ना त्याचा वटवृक्ष वाढतच गेला, पुढेच गेला. अनिकेत दादाच्या कारकिर्दीमध्ये बघायला गेलं तर ते एक कॅप उतरवा, जर डोक्यावरती कॅप असतील, समोर जर तिकडे आवाज जात नाहीये का? चला बसलेले प्रेक्षक उभे राहा प्लीज. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पार पाडत आहोत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. समोर काही प्रेक्षक अजूनही बसलेले आहेत. समोर बसलेल्या प्रेक्षकांना विनंती असेल प्लीज 1 मिनिट उभं राहा, डोक्यावरील कॅप खाली घ्या प्लीज. या ठिकाणी आपण अनिकेत दादांच्या आठवणीला उजाळा देणार आहोत, भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. त्यामुळे विनंती असेल परेड सावधान. ओम शांती ओम. चला मेगा फायनलचा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एका बाजूला कॅप्टनच्या भूमिकेमध्ये दीपक जोरे अनुभवी खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळालेत ओमकार. एका बाजूला युवा कॅप्टन आहेत, दुसऱ्या बाजूला अनुभवी कॅप्टन्स आहेत. कोण कोणावरती भारी ठरणार? क्रिकेटच्या खेळामध्ये वयाला महत्व नाहीये. तुमच्याकडे कौशल्य महत्वाचं आहे, तुमच्याकडे टॅलेंट महत्वाचं आहे, तुमच्याकडे धाडस महत्वाचं आहे, तुमच्याकडे लढण्याची जिद्द महत्वाची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे अभिदादा एक गोष्ट लक्षात आली असेल तर स्वामी समर्थ संघाने सकाळपासून प्रत्येक सामन्यामध्ये टॉस जिंकला आणि बॅट पासचा निर्णय घेतलाय. फायनल मध्ये सुद्धा त्यांनी तेच केलंय. जो प्लॅटफॉर्म सेट झाला ना त्या प्लॅटफॉर्मने पुन्हा एकदा पुढे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. आणि क्रिकेटच्या खेळात त्यांना माहिती आहे रबर बॉलचा खेळ आहे. आपण 40-45 धावा बनवण्यामध्ये जर यशस्वी झालो तर समोरच्या संघाला पराभूत करण्याची ताकद ठेवून ते मैदानाच्या आतमध्ये उतरतायत. कदाचित एखाद्या संघाला नेहमी पाहिजे आपण ऑस्ट्रेलिया संघ टॉस जिंकला की पहिल्यांदा बॅटिंग करायचा. जर्सीचा कलरही आपण पाहिलं तर पिवळाच पाहतोय. ऑस्ट्रेलिया संघाचा कलरही पिवळाच असायचा. कदाचित दीपक जोरे यांची लहानपणी फेवरिट टीम ऑस्ट्रेलिया असेल. त्यामुळे टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेत आहेत. आणि याही मॅच मध्ये अगदी अंतिम सामन्यामध्ये सुद्धा आपण मैदानाच्या आतमध्ये तोच निर्णय पाहतोय. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कोण पाहायला मिळते? एका बाजूला अक्षय माने, माने ना माने आज मानावंच लागेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं धनगर समाजाचा कोहिनूर हिरा, ज्याने अनेक स्पर्धेमध्ये बॅटिंगच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांची प्रकाशर मनं जिंकली आहेत, असा रोहित कोखरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अजून एक पहा पिता पुत्राची जोडी मैदानाच्या आतमध्ये. राजाराम कोकरे सर बाहेरून सामन्याचा आनंद घेत आहेत आणि रोहित कोकरे मैदानाच्या आतमध्ये धाबांचा पाऊस पाडतोय. नक्कीच बरेच मैदानं या रोहितनं गाजवली आहेत. ओपनचं क्रिकेट रोहितने सुद्धा बरंच खेळलंय. प्रेरणादायी कारकीर्द असणारा हा रोहित कोकरे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्यावेळी तुमचे वडील मैदानाच्या बाहेर सोबत तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी असतात ना त्यावेळी तुमच्या आत्मविश्वासामध्ये अजून दुणावलेला असतो. ॲम अ राईट अभिदादा? कारण ज्यावेळी बाप तुमच्या सोबत आहे मैदानावरती त्यावेळी तुम्हाला भीती ती कशाची? म्हणजे विचार करा ना, लहानपणी कोणत्या गोष्टी करायचं असेल तर आपण कोणाला विचारायचो? वडिलांना विचारायचो. वडिलांची परमिशन घेतल्याशिवाय कोणताही मला वाटतं इथे खेळणारा विद्यार्थी खेळाडू मोठा झालेला नसेल. आज पाहायला गेलं तर रोहितची मॅच पाहण्यासाठी राजाराम सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांनी अनेक स्पर्धेमध्ये टीव्ही वरती बसून आनंद घेतला असेल, पण आज समोर डोळ्याच्या समोर रोहित कोकरेची बॅटिंग पाहण्याचा आनंद आज घेण्याची मजा वेगळीच असणार आहे. हा जे एक क्षण असतात ना हे तुमच्या आयुष्यामधले गर्वाने तुम्हाला गौरवान्वित करणारे क्षण असतात. प्रत्येकाला वाटतं ना की आपला मुलगा सुद्धा चांगल्या संगतीला मध्ये असावा, आपला मुलगा सुद्धा चांगल्या प्लॅटफॉर्मवरती असावा, चांगल्या मार्गाने जाणारा असावा,
चांगल्या लोकांमध्ये उठणारा बसणारा असावा. जसं मी माझ्या बाजूला दोन्ही आनंदा चौगुले आहेत, हा योगायोग म्हणावाच लागेल. दोन्ही राजकारण क्षेत्रामध्ये आहोत. हा बसण्याचा मान आम्हाला मिळाला म्हणजे आम्ही कुठेतरी चांगल्या मार्गाने आहोत, म्हणून साठी व्यासपीठ किंवा खुर्च्या एवढ्या मोठ्या माणसांच्या बाजूला सेर करायला मिळतात ना. मेगा फायनलचा पहिला बॉल, गोलंदाजी मार्कवरती ओमकार, स्ट्रायकर एंडला अक्षय. पहिली लढत मेगा फायनलचा सामना. प्रेक्षकांनो एकदा जोरदार टाळ्या या मेगा फायनल साठी. पैसा वसूल सामना होणार यात मात्र शंका नाहीये. पहिला बॉल टाकण्यासाठी ओमकार तयार आहे. समोर अक्षय साठी. ओमकार तेच तरार गोलंदाजासाठी ओळखले जातात, प्रभावित केले या संपूर्ण मॅच मध्ये. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. पहिली धाव वेगवान, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. क्रिकेटचा क्लास दाखवणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चला तिथे प्रेक्षक काही उभे आहेत. जे प्रेक्षक आतमध्ये उभे आहेत त्या प्रेक्षकांना विनंती आहे बसून घ्या. बसायला जागा नसेल तर डोक्यावरती बसा, पण बसा. सामने वो पूरी तरह दर्शकों को बैठने के लिए इतनी सारी जगह है और इससे बढ़िया कोई जगह हो ही नहीं सकता ये मैच देखने के लिए. ऑडियन्स इज द पॉवर ऑफ टुर्नामेंट. प्रेक्षक आहेत तर स्पर्धेला मजा आहे. प्रेक्षक आहेत तर क्रिकेट खेळण्याला मजा आहे. प्रेक्षकांच्या टाळ्या आहेत तर खेळण्याला मजा आहे, कारण टाळ्या वाजवायला टॅक्स लागत नाही. आणखी एक चांगला स्ट्रोक ड्राईव्ह केला डेमो समोरच्या बाजूला. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर विशाल. एकच धाव मिळेल. विशाल सांगतोय ए तो बाये हात का खेळ आहे. थोडस बॅकफुट, थोडीशी रणनीती जर बघितली गेली तर इथे मात्र अविराज दादा या खेळाडूंची या क्षेत्ररक्षणामध्ये विचार केला तर थोडस बाउंड्री लाईनवरती सगळे क्षेत्ररक्षक दिसत आहेत. मध्ये तुम्हाला कोण जास्त दिसत नाहीयेत. एक भरत कोल्हापटेला सोडला तर थोडासा जो गेम प्लॅन आहे थोडासा सावध घेतलाय. माहिती आहे नियमावली त्यांना पॉवर प्लेचं षटक नाहीये. फटका फसलाय. कॅचची संधी आहे. खेळाडू बॉलच्या खाली आहेत. कॅच ड्रॉप. महत्वाच्या मॅच मध्ये काय घडलंय. बाबळीचा काटा टोचला ना, आई ग आवाज येतो. आता इथे कॅच सुटल्यानंतर कोणता आवाज आला असेल प्रकाश सर? कारण कॅच सुटले ना क्रिकेटमध्ये त्रास देतात आणि रोहितचा काय सोडलाय. क्रिकेटमध्ये रोहित सारख्या खेळाडूचा झेल कोणी सोडू नये. अक्षय पुन्हा एकदा तयार. 1 धाव जरूर मिळाली आहे. 4 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक. पहिली धाव वेगवान, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि तो म्हणलं जातं ना क्रिकेटचा अविभाज्य घटक म्हणून जर काय पाहिलं जातं ना प्रकाश सर, तर क्षेत्ररक्षण. जेव्हा क्षेत्ररक्षण तुमचं चांगलं होतं ना तेव्हा संघाचा तो पाठीचा कणा बनतो. क्षेत्ररक्षण जर खराब झालं ना तर तो पाठीचा कणा तुमचा मोडला जातो. तो एकच असा डिपार्टमेंट आहे ना, तो सर्वांना एकाच वेळी करायला मिळतो. कारण बॅटिंग सध्या बघायला गेलं तर ओपनर जर खेळून गेले 4 ओव्हर किंवा 5 ओव्हर तर बाकीच्यांना बॅटिंग मिळणार नाहीये. बॉलिंग जर बघितलं गेलं तर 4च बॉलर वापरले जातात. आणि फील्डिंग जो असा डिपार्टमेंट है ना वो आपको सभी के सभी 11 को करना है. ओमकार हो बॅकफुट पंच केलाय. वेट अँड वॉच. बॉल आतमध्ये आला. 1 मिळाली. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही होणार. या मैदानावरती वाट पाहू नका. जितक्या धावा धावता येईल तेवढ्या धावा. इथे तेच पाहायला मिळालं. धावा धावण्यासाठी गेलेत. 1 धाव मिळाली आहे. एका धावेनंतर धावफलक पोहोचलाय. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 6 धावा धावफलकावरती आहेत. सध्याच्या घडीला अखंड महाराष्ट्र सुद्धा पांडुरंगाचा धावा करताना आपण पाहिलाय. मात्र इथे मैदानामध्ये या धावा बनवाव्या लागणार आहेत. ओ इरादा तो वही था अक्षय का, संपर्क नहीं, कनेक्शन नहीं उतना अच्छा. क्या गेंदबाजी यहाँ पे बिखरता हुआ ये गेंदबाज. नाम ओमकार, लेकिन इसका अगर स्टाइल आप देखेंगे ना तो ये कोई वेस्ट इंडियन गेंदबाज दिखाई देता है. क्या इसका आप कुछ नामकरण करेंगे? 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. या खेळाडूकडे पाहिलं ना तर तुम्हाला आठवण होते ती म्हणजेच वेस्ट इंडिजचा कॅप्टन, तो जो हायटेड होता, मजबूत होता, बॅटिंग बॉलिंग दोन्ही करायचा. होल्डर, जेसन होल्डर, याची आठवण करून देणार हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती राहुल झोरे आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2. पहिलं षटक लाजवाब राहिले. फक्त 6 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. राहुल झोरे वर्सेस रोहित कोकरे ही लढत आता मैदानाच्या आतमध्ये ना
चांगली पाहायला मिळेल. दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत, एकमेकांवरती भारी खेळाडू आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. और इसके साथ साथ ये भी कहना जरूरी होगा कि नाम तो सुना ही होगा राहुल जोरे. दोनों का नाम तो सुना ही होगा. एक तूफान है, दूसरा वादळ है. एक काटा है, दूसरा कीर है. एक रत्नागिरीचा शेर आहे तर दुसरा राजापूरचा राजा आहे. पाहूयात आता कोण भारी ठरणार कोणावरती. कमी गतीने टाकलेला बॉल फटका फसलाय संग्रामच्या डोक्यावरून. बॉल अगदी मैदानाच्या आतमध्येच अजून आहे. इथे धाबा किती मिळालेत पाहूयात. एकच धाव मिळाली आहे. दोन धाबा मिळालेल्या आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय अगदी 9 या धावसंख्येवरती. पहिल्या मॅच मध्ये अडचणीत आला होता तिथे रोहितने आपल्या संघाची दारामदामार उचलली. जर 4 बाद 20च्या आतपर्यंत धावा होत्या पहिल्या 3 षटकांमध्ये. मात्र तिथून रोहितने शेवटच्या काही षटकांमध्ये ज्या धावा कुठल्या ना तिथे मात्र त्या रोहितने आपल्या संघाची डालोमडरार खांद्यावर घेतली आणि आपल्या संघाला विजयापर्यंत नेलं. तिथून मात्र या संघाने ना मागे वळून पाहिलंच नाहीये. सुरुवातीच्या पहिल्या सामन्यामध्ये जी पडझड झाली 4 बाद 20 अशी अवस्था, तिथून रोहित आणि अक्षयने संघाला छावरलं आणि त्यानंतर या संघाने पाठी वळून मागे वळून पाहिलंच नाहीये. आणि तीच जोडी खऱ्या अर्थाने स्वामी समर्थ संघाची A1 जोडी बनली आहे. अंपायर रनचे अंपायर हा षटकार आहे ना. यस, या 6 धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहूया कितना हुआ? ना सूरज दिखता है ना मुहूर्त दिखता है. एक खिलाड़ी बस आपकी टीम की जरूरत दिखता है. 6 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा रोहित तयार आहे. ओ शरीरापासून दूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला लेग कटरचा मारा आणि या ठिकाणी डॉट बॉल. 16 धावा आहेत. 16 वरीस धोक्याचं म्हणलं जातं ना. आता या ठिकाणी 16 वरीस धोक्याचं कोणासाठी पाहायचंय? निलेश दादांसाठी. प्रत्येक धाव निलेश दादांना ना टोचतीये म्हणून वारंवार धावा किती झाल्या. हो बॅकफूटला गेलेत. समोरच्या बाजूला ड्राइव्ह स्किल आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर डोळ्यांचं पारणं फेडणारा, आकाशाला गवसणी घालणारा रोहितचा ब्रँडेड सिक्सर. यस, या षटकारांनी रोहितने दाखवून दिलंय की मी अजूनही मैदानामध्ये जिवंत आहे. मी मैदानामध्ये अजूनही तोच रोहित उभा आहे जो रोहित लग्ना अगोदर मैदान गाजवत होता. तोच रोहित पुन्हा एकदा आज पाहायला मिळतोय, बऱ्याच अवधीनंतर पाहायला मिळतोय. और उसने मंच भी क्या यहाँ पे इस पहचान दिखाने के लिए ऐसा एक है. चांगला स्ट्रोक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आहे. डीप मध्ये फिल्डर, लॉंग ऑन मध्ये एकच धाव मिळाली आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पहा. 2 षटकार आल्यानंतर कुठेतरी माइंडसेट थोडा चेंज केलाय. त्यानंतर बॉलला थोडं खाली ठेवलंय. एक धाव कंप्लीट केली, स्ट्राईक रोटेट केली, स्वतःकडे स्ट्राईक घेतली. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलेला आहे. 23 धावा धावफलकावरती. आपण कपाळावरती आलेला घाम ज्या पद्धतीने प्रकाशर पुसतो ना त्या पद्धतीने संघावरती आलेलं प्रेशर आहे ना, प्रेशर त्याने बाजूला सारलंय. आणि हल्ला चढवला तर कोणावरती चढवलाय? समोरच्याच्या हुकमी एक्क्यावरती चढवलाय. जो गोलंदाज सकाळपासून 2 षटकं टाकतोय त्या गोलंदाजावरती ते हल्ला चढवलाय. केला तर टॉपच्यालाच मारायचा. हो, इथे कॅश ड्रॉप झालाय. पुन्हा एकदा या संघाने ना प्रकाश सर सकाळपासून एकही जल सोडला नव्हता. संध्याकाळच्या सत्रामध्ये अक्षरशः बॉल आता इथे यांची परीक्षा घेतोय. कॅश ड्रॉप झालेत. 2 धाबा, 1 कंप्लीट केली आहे. 24 झालेले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12च्या गतीने जर धावसंख्या प्रकाश सर बनली ना 60 धावा या मैदानावरती शेस होणं सोपं नाहीये. 50 धावा होताना ना अक्षरशः रक्ताचं पाणी करावं लागत होतं. 60 जर झाल्या तर मला वाटतं पाण्याचं रक्त करावं लागेल. ये देखिए ना ज्या राहुल जोरने सकाळपासून 2 षटकं प्रत्येक मॅच मध्ये टाकली त्याला थांबवावं लागलंय. अशा प्रकारचा हल्ला रोहितने खेळलाय. आणि कुठेतरी अभिदादा असं वाटतंय की घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणं, आयोजक टीम म्हणून खेळणं, ह्या गोष्टींचा सुद्धा कुठेतरी दबाव या खेळाडूंवरती आलाय की काय असं वाटायला लागले. कारण संपूर्ण प्रेक्षक इथे स्वतःच्या घरचा प्रेक्षक आहे, त्यात स्वतः आयोजक आहेत. त्यामुळे स्पर्धा जिंकणं त्यांच्यावरती अतिरिक्त दबाव
इथे वाढवून जातोय. ओमकार गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 3 पहिलं षटक ओमकारनं हाताळलं होतं. पुन्हा एकदा कॅप्टनने ओमकारच्या हातामध्ये अर्थातच जेसन होल्डरच्या हातामध्ये बॉल दिलाय. ओमकार पुन्हा एकदा तयार आहे. धनगर समाजाचा अष्टपैलू खेळाडू. पहिलाच बॉल बॅकफूटला गेलेत. वेट ट्रान्सफर केलंय. बॅटच्या अगदी टोला बॉल लागलाय. एक मिळाली. एका धावेनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. सिंगल मिळाली आहे. सिंगल नंतर धावफलक 25 वरती पोहोचतोय. भुंगा कसा ज्या पद्धतीने घरामध्ये आवाज येतो तसा आवाज आता तुमच्या कानामध्ये पोहोचला असेल. प्रकाश सर, निलेश सरांची ठोके ऐकायचेत का तुम्हाला? मगासपासून पाहतोय ते प्रत्येक धावे मागे विचारताय धावा किती झाल्या, धावा किती झाल्या, मी अजून पांडुरंगाचा धावा अजून वाढवू का, अशा पद्धतीने त्यांचं त्या हृदयाचे ठोके हे एका मागोमाग एक वाढत जात आहेत. अभी तो देखिए क्या उतार रहे थे. एका धाबेचं महत्व पहा. एका धाबेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेला सोन्याचा भाव आहे. सोन्याचा नाही बरं का तुमच्या गल्लीतल्या, इथे ओरिजिनल सोन्याचा भाव आहे. ओरिजिनल सोन्याचा. कारण रोहा संघ जर पहिल्या मॅच मध्ये हरला असता एका धावेने तर नरेश बावधनेला मला वाटतं आज झोप लागली नसती. आजच नाही तर येणाऱ्या काही काळापर्यंत त्याला झोप लागली नसती, जोपर्यंत या पुढची टुर्नामेंट येते ना तोपर्यंत. क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व आहे. राजकारण करत असताना एका मताला, क्रिकेट खेळत असताना एका धावाला आणि शाळा शिकत असताना एका मार्काला. हो, चपटी शॉट. एक धाव मिळाली. चांगली फिल्डिंग झाली. बॅकअप साठी खेळाडू आहेत. आयुष्य असो अथवा क्रिकेट, बॅकअप महत्वाचं आहे. बॅकअप नसेल तर तुम्हाला स्पर्धेतून पॅकअप करावं लागेल. आणि बँकेत जर बॅकअप नसेल ना तर कर्जबाजारी व्हायला लागेल, घर गुंडाळून बाहेर जावं लागेल. आणि घरचं जर बॅकअप साठी कोण नसेल तर घरातूनही बाहेर जावं लागेल. बॅकअप खूप महत्वाचा आहे. क्रिकेटचा खेळ असो अथवा माणसाचं आयुष्य असो. धावसंख्या झालेली धावफलकावरती 27 धावा. बॉलचा विचार केला 3 बॉलचा खेळ संपलाय. रोहित स्ट्रायकर एंडला. काय करेल या मॅच मध्ये? फटका फसलाय. बॉल हवेत. त्याची संधी. हो हो, चांगले प्रयत्न मी म्हणेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. त्यानंतर पहा 1-1, 2-2, 3-3, 4-4 खेळाडू बॅकअप साठी. बॅकअपचं महत्व माहिती है. ये जी जान लगा के ना बीच मैदान में खिलाड़ी अपनी जान झोंकते हुए, क्यों? क्योंकि हर किसी को ये ट्रॉफी जीतनी है. इतना नजदीक आके अगर ट्रॉफी के बिना बाहर जाएंगे वो भी पहले, तो मन को बहुत 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 छलेगा. ट्रॉफी साठी संघर्ष आहे. पैसा काय हो, आज येतो उद्या जातो, पण जी ट्रॉफी घरामध्ये राहते ना, आई वडिलांची जी छाती फुगते ना या ट्रॉफी पाहिल्यानंतर, त्या ट्रॉफीचा अभिमान पैशात नाहीये. किती पण पैसे तुम्ही कमवा, पैसे कमवणं महत्वाचं आहे, पण ट्रॉफी जिंकल्यानंतर मिळणारा आनंद तुम्ही पैशाने विकत नाही घेऊ शकत. नक्कीच. फटका फसलाय. बॉल हवेत. कॅचची संधी. ओमकारचा कॅचीचा कॉल. आणि इथे राहुलने पकडलाय. अप्रतिम झेल. फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. फेल. आणखीन एक विकेट. फलंदाज. पहिला धक्का तंबूच्या आशयाला. चांगली चांगली सलामीची भागीदारी करून बाद झालाय अक्षय. क्या बात है. पहिल्या सामन्यामध्ये जिथे संघ अडचणीत आला होता तिथून संघाला तारणहार ठरणारी जोडी ठरली होती. रोहित सलामीचा होता, मात्र 5व्या क्रमांकावरती आलेला अक्षय. मात्र मॅनेजमेंटने लगेचच मॅनेजमेंटमध्ये बदल केला. पुढच्या सामन्यामध्ये अक्षय आणि रोहितला सलामीला आणलं आणि ती जोडी आजच्या दिवसामध्ये या संघाची तारणहार ठरली आहे. 28 धावा झालेल्या आहेत. 28 धावा. 5 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही एका बॉलचा खेळ बाकी आहे. मला वाटतं प्रेक्षकांनी ना जे मोबाईल आणले होते ना खिशामध्ये, ते मोबाईल आता मागल्या खिशात टाकलेत. कारण त्यांना माहिती आहे हा सामना जोपर्यंत संपेल ना तोपर्यंत मोबाईलकडे पाहायचं नाहीये. तो वेळ पण देणार नाहीये ना. हा सामना जर तुमचं लक्ष विचलित झालं ना तर तुम्ही प्रत्येक चेंडूवरती काही ना काहीतरी वेगळं पाण्यापासून रुकले जाणार आहात. मला तर वाटतं अभिदादा कुठेतरी स्वामी समर्थांनी विचार केला तर जेडीला सुद्धा मैदानात पाठवू शकतात. कारण जेडीचं रबर बॉलवरती जबरदस्त हातखंड आहे. मी विरारला पाहिलं 50-50 धावांची खेळी जेडीने केली होती 3 वर्षापूर्वी. म्हणजे धनगर समाजाचा रबरचा गब्बर म्हणावं लागेल. येस, बरोबर. विजय प्रतिष्ठाने भरवलेली स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकलं होतं या जेडी दादाने. ओमकार पुन्हा एकदा तयार. योगेश बॅटिंग साठी. स्ट्रायकर एंडला. हो हो हो, बाउन्सर पद्धतीचा बॉल. इथे षटक समाप्तीचा इशारा. सिगारेट पियो तो कॅन्सर, शराब पियो तो डान्सर, अतिरिक्त से ऊपर से गया तो बाउन्सर. बाउन्सर पचा बॉल. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा धावफलकावरती आहेत. 1 गडी बाद.
12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रकाश सर, काय धावा पाहताय तुम्ही धावपलकावरती? आपण आपल्या बाजूला बसलेल्या दोन्ही आनंदांना विचारूया. आनंदा सर, क्या प्रेडिक्शन देंगे आप? यहाँ पे कितना तक यहाँ पे स्कोर होगा? क्या यहाँ पे टेंशन फ्री होंगे? कितना स्कोर बनेगा तो कैडी ज्यादा टेंशन फ्री होंगे? प्रकाश सर चुकलंय तुमचं प्रेडिक्शन्स या भारतात बरोबर येत नाहीत. 2024चं इलेक्शन पाहिलं, सगळ्यांचे प्रेडिक्शन चुकलेत. हा, पण ही तर मजा असते ना, ही तर गंमत आहे ना. काहीतरी व्हायच्या अगोदर नेमकं कसं होईल हे आजमावून पाहणं, हे 28 झाले 28. असं होईल का, तसं होईल का, ह्या जर गोष्टी झाल्या नाहीत तर ते होतं, त्यावेळी ती मजा कसली ना. येस हे तर प्रेडिक्शन आहे. 29ला समजेल. आता प्रेडिक्शन्स अनेकांची चालू आहेत. 24ला प्रेडिक्शन्स झालेले आहेत, होऊन गेलेले आहेत. अनेकांचे अंदाज चुकलेत आणि अंदाज चुकवलं त्यालाच तर प्रेडिक्शन म्हटलं जातं. आता इथे प्रेडिक्शन मी तर 50+ पाहतोय. पाहूयात. पहिला चांगला स्ट्रोक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 1च धाव मिळेल. एका धावेनंतर 29 वरती प्रकाश सर धावफलक जाऊन पोहोचतोय. 11 बॉलचा खेळ बाकी आहे आणि अजूनही माझ्या प्रेडिक्शन्स नुसार 21 धाबा धावफलकावरती बनतील का पाहायचं आहे. इथे का पुन्हा एकदा हा विशाल कोल्हापटे असला जरी शतकवीर तरी इथे मात्र बॉलच्या मार्फत सध्या सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये 4 धावा देऊन गेला होता आणि विजयच्या टीमला तिथून त्यांनी रोखलं होतं. पुन्हा एकदा तीच कामगिरी करावी लागेल इथे मात्र विशालला. का तो करेल का? आनंदा सरांना आणि त्यांच्या संपूर्ण यातल्या घरच्या प्रेक्षकांना विश्वास मात्र आहे. या मैदानाचा कानाकोपरा विशालला अगदी जवळून माहिती आहे. विशाल पुन्हा एकदा तयार. खुला टाकलेला बॉल, इथे व्हाईट बॉलचा इशारा, अवांतरची 1 धाव. जरूर तुम्ही शतकाची चर्चा केली, शतक मारून कमीत कमी 1 वर्ष झालं. क्रिकेटचा खेळ असा आहे ना प्रकाश सर, गेलेल्या गोष्टींना महत्व नाहीये, आता चालू असलेल्या मॅच मध्ये तुम्ही काय करता या गोष्टींना महत्व दिलं जातं. फुल टॉस बॉल, फटका फसलाय, बॉल हवेत. क्षेत्ररक्षक डीप मिडअपला, इथे कॅचची संधी होती आणि अगदी आपण पाहिलं तर 1 धावेवरती समाधान मानावं लागते. इथे बॅकअप साठी खेळाडू नाहीयेत. हो वॉटर पार्क झाला इमॅजिकाचा, फ्री मध्ये घसरगुंडी झाली दोघा तिघांची आणि अक्षरशः धावा कंप्लीट केले गेले या ठिकाणी. टोटल ऑफिशियल्स 3. पाहूयात, ऑफिशियलचा निर्णय नाहीये. टोटल धावा आहेत 3. यस, तुम्ही आमचे देव आहात. तुम्ही म्हणला एकही नाही तर एकही नाही, तुम्ही म्हणला 5 तर 5. त्यामुळे तुम्हीच आमच्यासाठी सुख करता, दुःख हरता, विघ्न हरता. त्यामुळं तुम्ही जे सांगाल तेच महत्वाचं आमच्यासाठी. आणि म्हणूनच सर पंचांना देवाची उपाधी या क्रिकेटच्या मैदानावरती दिलेली आहे, ती उगाच नाहीये. आणि तसं खेळाडूंना मानावं सुद्धा लागतं ना, या खेळाडूंना सुद्धा समजावं लागतं. त्याला सर स्पोर्ट्समॅन स्पिरिट बोललं जातं, खिलाडू वृत्ती बोलली जाते, जी सचिन तेंडुलकर सरांनी आपल्या आयुष्यामध्ये कधीच तोडली नाही. पंचांचा निर्णय तो चुकीचा का असेना, तो खरा का असेना, कायम त्याचा सन्मान केला. पंचही देव आहेतच, पंचही माणूस आहे, चुकाही होऊ शकतात. चुका ऍक्सेप्ट करणं क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे, कारण खिलाडू वृत्ती महत्वाची आहे, स्पोर्ट्समॅन स्पिरिट महत्वाचं आहे. आणि आता दिवसभर मी म्हणेल स्पोर्ट्समॅन स्पिरिट सर्व टीमने दाखवलंय. हो, चांगला स्ट्रोक, इथे खोला टाकलेला बॉल, त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. अवांतरच्या स्वरूपामध्ये आहे की बॅटच्या स्वरूपामध्ये आपण पाहूयात. आणि 1 धाव जरूर मिळतीये प्रकाश सर. धाव कशा येतात महत्वाचं नाहीये, धाव मैदानाच्या आतमध्ये महत्वाची आहे. 35 झालेले आहेत. 4 बॉलचा खेळ या ठिकाणी संपलाय, 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. वैयक्तिक 21 वरती रोहित कोकरे खेळतोय आणि हाच अनुभव असतो ना. मगाशी जर बघितलं तर योगेश त्या धावेसाठी अगदी उत्सुक होता, धावत सुटला होता. रोहित थांबला, त्याला माहिती आहे माझी विकेट फेकायची नाहीये. परंतु ज्यावेळी तो ओव्हरथ्रो झाला त्यानंतर 2 धावा अगदी आरामात कंप्लीट केल्या. रोहितचं टेम्परामेंट पहा ना, टेम्परामेंट पहिल्या बॉल पासून जो टेम्परामेंट आहे ना, ते अजूनही त्याने सोडलेलं नाहीये. आलेल्या बॉलला बाहेर पाठवतोय, अवघड बॉलला सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करतोय, एका धावेने धावफलक पुढे नेतोय. ससेशीन कासवाची शर्यत आपण पाहिली ना, तो कासव बनून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. बेसिक ऑफ क्रिकेट ज्याला म्हटलं जातं ते हेच आहे ना. तुम्हाला प्रत्येक चेंडू 6 धावा देणार नाहीये किंवा प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला विकेट मिळणार नाहीये. रोहित पुन्हा एकदा तयार, शेवटचा बॉल, फटका फसला, कॅचची संधी, खेळाडू दूरवरती आहेत. राहुल बॉलच्या पाठीमागे पोहोचला, का फिल्डिंग. हो, आराम से मेरे भाई. गोष्टी घडल्या तर किती घडल्या, 3 गोष्टी एकाच डोळ्याने पाहिच्या.
कशा पाहिच्या, इकडे राहुल पडला, तिकडे तो योगेश पडला, खाली विशाल पडला. 3-3 खेळाडू धाव पाहायला मिळते, संघर्ष पाहायला मिळतोय. अक्षरशः पायाची कातडी निघतील तरी चालतील, पण सामना जिंकण्यासाठी जे काही करायला लागेल ते करण्याची तयारी ठेवणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चॅम्पियन हा पैसेही नाही होते ना. एक चॅम्पियनची स्टोरी तुम्हाला सांगतो. ज्यावेळी वेस्ट इंडिज संघ T20चा चॅम्पियन बनला ना, तेव्हा त्यांच्याकडे T20 वर्ल्ड कप खेळायला जाताना टी शर्ट्स नव्हते. अगदी 2 दिवस आधी त्यांना टी शर्ट्स मिळाले, ते खेळायला गेले आणि त्यानंतर वर्ल्ड मधील सर्वाधिक मोठ्या T20 वर्ल्ड कपचे चॅम्पियन्स बनले. त्यानंतर ते गाणं आलं, चॅम्पियन इज द चॅम्पियन. या गोष्टी आहेत. 6 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. 39 धावा झालेल्या आहेत. 6 बॉलचा प्रकाशित खेळ बाकी आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. बघायला गेलं तर या 6 चेंडूमध्ये माझ्या मते 9 धावा निघतील. 48-49 50 आपण पहिलं प्रेडिक्शन ठेवलेलं आहे. रोहित जास्तीत जास्त बॉल खेळला. मी म्हणणार ना, योगेशकडे कमजोरी आहे, योगेशकडे ताकद आहे, योगेशकडे नजाकत आहे. दुसऱ्या मॅच मध्ये जर कोणी उल्लेखनीय कामगिरी केली असेल ना, पिछले मैच का मैन ऑफ द मैच है वो. योगेशला विसरून चालणार नाहीये. फिर भी मैंने 6 में 9 का ही प्रेडिक्ट कर रहा हूँ यहाँ पे. गेंदबाज भले ही नया दिख रहा है यहाँ पे वैभव. प्रभावित केले त्याने पहिल्या दोन्ही मॅच मध्ये. योगेश पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी मार्कवरती वैभव. पहिला बॉल योगेशसाठी. 6 बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. पहिला बॉल फटका, फसला बॉल हवे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का बसतोय. 39 वरती लागलेला हा दुसरा धक्का. काय जबरदस्त सुरुवात केली आहे वैभवने. कुठेतरी अभिदादा मी म्हटल्याप्रमाणे मी 9 म्हटलं, 9चं प्रेडिक्शन केलं, म्हणजे 9 पर्यंत होतील, त्यापेक्षा सुद्धा होतील. मग अशा वेळी तोच संघ आहे, त्यांना कुठेतरी या 6 मध्ये 15 किंवा 20 धावा काढायच्या आहेत. ते कुठेतरी आमच्यावरती आक्रमण चढवणार नाहीत ना, की का असा बोलला. 39 झालेले आहेत. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. तुम्हाला म्हणलं जातं ना, धावांना तुम्हाला ब्रेक लावायचा असेल, धावांवरती तुम्हाला अंकुश ठेवायचा असेल ना प्रकाशर, तर तुम्हाला सातत्याने धक्के द्यावे लागतील. धक्के. तुमच्या गाडीतलं पेट्रोल संपल्यावर तुम्ही कसे धक्के देता, धक्के तशा इथे विकेट्स, धक्क्यांवरती धक्के देऊन विकेट्स काढावे लागतील. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 39 झालेले आहेत. प्रेक्षक आतुरतेने पाहतायत किती धावा झालेत, आपुलकीने विचारतायत, कारण त्यांचं धावांशी जोडलेलं नातं आपल्याला पाहायला मिळते प्रकाशर. इस बारे में सबसे अभी कोई लीड कर रहा होगा ना, तो वो नीलेश भाई है. बार बार यही पूछ रहे भाई कितना हुआ. जैसा हम लोग पूछते हैं ना कि ये कितने में दिए, अगर कपड़ा लेने जाए या कुछ भी खरीदने जाए तो ये कितने में दिया, वैसा नीलेश भाई का अभी हावभाव बीच मैदान में देखो जरा. मैनेजर जो है ये टीम के, पण एक रबर बॉल मध्ये मॅनेजरची एक नवीन आता हे आलेली आहे, रील्स आलेले आहेत. जेव्हा संघ चॅम्पियन होतो ना, तेव्हा मॅनेजरला पाण्यामध्ये शेवटच्या क्षणी लोळवलं जातं. कदाचित मला वाटतं जर इथे ट्रेंड नक्कीच trend आपण आहे, चालू फॉलो ठेवूया. करावा लागेल. इथे जर पंचक्रोशी 11 संघ जिंकला तर कदाचित हा जो संघ आहे ना पिवळा, अर्थातच स्वर्गीय अनिकेत दादा स्मृती 11 संघ, या समोरच्या दिसणाऱ्या चिखलामध्ये निलेदादांना लोळताना पाहायला मिळेल. आणि जर समजा स्वामी समर्थ जिंकला तर जेडी दादांना लोळताना पाहिजे. येस या फॉलो करावे लागतील. हा ट्रेंड आहे दीपक दादा, या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. म्हणजे लोळायचं कोणाला तरी एकाला आहेच. मॅनेजर आहे त्यांना लोळावंच लागेल. हा ट्रेंड आहे रबर बॉल क्रिकेट मधील, तो फॉलो करायचा आहे. अच्छा क्या बात है, साडू भी है नीलेश जी और जेडी जी. म्हणजे जिंकू द्या कोणी, सासरे खुश होणार आहेत. आज एकाला तरी लोळवला गेला. बेचाळीस धावा या मजेच्या गोष्टी आहेत रबर बॉल क्रिकेटमध्ये. लास्ट इयर जेव्हा 70-70ची रबरची टुर्नामेंट झाली, तेव्हा एका मॅनेजरला, यावर्षी राहुल वाल्मिकीला, त्यानंतर आता नवीन एक स्पर्धा झाली त्यामध्ये एका मॅनेजरला, परवा एक मॅच झाली त्यामध्ये चौथ्या मॅनेजरला. त्यामुळे या रबर बॉल मधील काही ट्रेंड गोष्टी आहेत आपल्याला फॉलो करावे लागतील. 42 धावा झालेल्या आहेत. फटका चांगला आहे समोरच्या बाजूला, स्टँड अँड रिटर्न. स्टैंड एंड रिटर्न, और क्या कहेंगे आप. नसीब भी बहादुरों को साथ देता है.
नशीब भी बहादुरों को साथ देता है. इथे घडलंय काय, बिघडलंय काय? 6 धावांचा आपण उल्लेख करणार होतोच, तेवढा चेंडू परतला आणि करण मानेचा बळी घेऊन गेला. कदाचित माझी अनाउन्समेंट त्या बॉलला आवडली नाही, त्यामुळे बॉल माघारी आला. 43 धाबा जाऊ पलकावरती आहेत. 3 गडी बाद झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. समोर दीपक जोड आता बॅटिंग साठी पाहायला मिळतील. रोहित तुकरे ऑन दी स्ट्राईक आहेत. 14 बॉल 26. प्रेक्षकांना ना बघायला ह्या धावा कमी वाटत असतील, पण रोहितने बनवलेल्या धावा आहेत ना महत्वाचे या मॅच मध्ये. दिस इज अ मैच विनिंग परफॉर्मेंस और वो भी आखिरी मैच में, फाइनल मैच में. बड़े मैचों का बड़ा खिलाड़ी जिसे कहते हैं ना, वही रोहित है. इंडियन क्रिकेट में भी आप देखेंगे जब भी कोई बड़े प्रेशर वाले मैचेस होते हैं तभी सबको लगता है कि रोहित होना चाहिए. अभी भी यहाँ पे वही लग रहा है. इस मैच में भी स्वामी समर्थ के तरफ से अगर हम सोचेंगे तो वही रोहित खड़ा होना चाहिए. रोहित खड़ा हुआ. रोहितची बात केल्याने एक गोष्ट आठवली. आताचा वन डे ची शेवटची लॉर्ड्स वरची मॅच झाली. दुसरी मॅच झाल्यानंतर सर्वांनी सांगितलं रोहित शर्मा रिटायर होणार आहे. प्रेक्षकांनी स्टेटस टाकले, रोहित चिडला, शतक मारलं, सेंचुरी मारली. कामगिरीवरती ज्यांनी प्रश्नचिन्ह उभा केला त्यांना बोलून नाही बॅटने उत्तर दिलं. याही रोहितनं या मॅच मध्ये बॅटने उत्तर दिले मी म्हणेल. नक्कीच, कारण बऱ्याच कालावधीनंतर रोहित मला दिसलाय. कारण बऱ्याच बघितलं गेलं तर मी सुद्धा सध्याच्या घडीला टुर्नामेंटला या 5व्या आलोय, परंतु गेली 1-2 वर्ष रोहितला सुद्धा आपण विचारलं मागे मी एकदा की सध्या तू क्रिकेट पासून थोडा लांब आहेस. रोहित म्हणाला होता की होय थोडासा वेळ मिळत नाहीये. मात्र आज त्या रोहितला पुन्हा मला पाहायला मिळालं. त्या रोहितला आपण 4-5 वर्षापूर्वी पाहिला होता. हा एक असा खेळाडू आहे ना, समाजामधला विजय गोरे आणि रोहित कोकरे हे 2 असे खेळाडू आहेत ना, जिंकण्यासाठी काही करतील मैदानामध्ये. अशा प्रकारची जिद्द, चिकाटी आणि ते धैर्य घेऊन येणारे हे खेळाडू आहेत. 46 धाबा धाव पलकावरती या 3 गडी बाद झालेले आहेत. शेवटचा अंतिम बॉल आहे, महत्वाचा बॉल या मॅच मधील. हो बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. इथे डॉट बॉल जरूर पाहायला मिळेल. धावबाची विकेट, माफ करा, इथे षटकाचा खेळ संपलेला आहे. 46 झालेले आहे. 47 धाबांची गरज. या ओव्हरमध्ये 7 धावा. मुंबईच्या क्रिकेटमध्ये सुद्धा एक खेळाडू होता जिंकण्यासाठी काहीही करायचा. त्या खेळाडूचं नाव होतं सँडी एसपी संघाचा कॅप्टन, मुंबई टेनिस क्रिकेटचा ब्रँड अम्बॅसिडर ओमकार देसाई. जिंकण्यासाठी काहीही करायचा, कोणत्याही लेवलला जायचा, कोणत्याही संघाला काहीही करण्यासाठी भाग पाडायचा. त्या दिवशी तुम्ही पाहिलं असेल रबर बॉल क्रिकेट मध्ये 6 मध्ये 6 6 आणि 72 धावांची कमाई. म्हणजे तो करायचा नाही, तो अजूनही करतोय. मुलगा स्वतःचा सोबत खेळायला लागलाय प्रोफेशनल क्रिकेटमध्ये. असं असताना सुद्धा एवढ्या वयापर्यंत, एवढ्या वर्षापर्यंत तो आपला रिदम, तो आपला खेळ अशाच पद्धतीने चालू ठेवणं कसं जमतं एखाद्याला? आनंद दादा काही सांगाल याबद्दल? जेव्हा टेनिस क्रिकेटमध्ये इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा 2-3 माणसांची नावं आवर्जून घेतली जातील. एक म्हणजे भारतीय टेनिस क्रिकेटचा गॉड कृष्णा सातपुते, दुसरं नाव म्हणजे मुंबई टेनिस क्रिकेटचा ब्रँड अम्बॅसिडर ओमकार देसाई, आणि तिसरं नाव म्हणजे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय टेनिसचा खेळाडू उस्मान पटेल. या तिघांचं नाव सुवर्ण अक्षरांनी या टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल. आज अनेक स्पर्धा येतील, ISPL येईल, ISCL येईल, अजून काही स्पर्धा येतील, पण हे खेळाडूंनी जो टेनिस क्रिकेटसाठी काळ दिलाय ना प्रकाश सर, कृष्णा सातपुते सर चप्पल घालून टेनिस बॉल क्रिकेट खेळत. आज सगळं टेनिस बॉल क्रिकेटने दिलंय. तुम्हाला शूज दिले, तुम्हाला कॅप दिले, तुम्हाला मयूर स्पोर्ट्स, 70 स्पोर्ट्स असे अनेक ब्रँड आले ज्यांचे किट्स आता ब्रँड अम्बॅसिडर म्हणून मिळत आहेत. पण तेव्हाच्या काळामध्ये कृष्णा सातपुते सर फॉर्मल पॅन्ट, फॉर्मल शर्ट, खाली स्लीपर घालून टेनिस क्रिकेट खेळलेला गॉड टेनिस बॉल क्रिकेटचा. या खेळाडूंना कोणीही विसरून इतिहास लिहू शकणार नाही. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, टेनिसमध्ये क्रांती घडवणारा संतोष नाणेकर, यांनाही कोणी विसरून चालणार नाहीये. येस, यूट्यूबची क्रांती जर कोणी केली असेल तर ती संतोष नाणेकर सरांनी. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने पूर्ण विश्वाला कळलं की टेनिस क्रिकेटच्या कोणत्या लेवलचं आहे. त्याआधी आपण बघितलं तर रोहित शर्मा सुद्धा टेनिस क्रिकेट खेळायचे
आणि त्यातूनच त्यांचा तयार झालेला तो विकसित झालेला पुल शॉट सुद्धा टेनिस क्रिकेटमधनंच आलेला आहे. सध्याच्या घडीला प्रिन्स यादव टेनिस क्रिकेटर, टेनिस बॉल क्रिकेटर आहे. बरेच खेळाडू आहेत जे टेनिस बॉल क्रिकेटमधनं सुद्धा इंटरनॅशनल पर्यंत पोहोचलेत. चला राहुल 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जोडी जमली आहे, उतरली आहे. राहुल झोरे आणि ओमकार, ओमकारचं आडनाव काय, चौगुले. आणि व्यासपीठावरती विशाल आखाडे सरांचं आगमन. विशालला पुन्हा एकदा सगळ्यांना वेळ, सगळे वाट बघतायत की यस विशालदादा आखाडे सरांची ती लखपती टुर्नामेंट पुन्हा कधी येणार आहे भेटीला. या प्रश्नाचं लवकरच आम्हाला उत्तर मिळायला हवं, कारण अपेक्षा तुम्ही निर्माण केल्या ना त्या आता पूर्णत्वास नक्कीच जातील, यात काही शंकाच नाहीये. कारण हर्दखळ्याच्या त्या तिन्ही बाजूने वेढलेल्या गावामधून हा विशाल आखाडे ज्यावेळी मुंबईमध्ये येतो ना त्यावेळी तो एक स्वप्न घेऊन येतोय. आणि इथे मात्र हे दोन्ही संघ एक स्वप्न घेऊन उतरले. धावबाची संधी निर्माण झाली. राहुल इथे मात्र चपळ आहे, झलद होता, वेगवान होता. काय चर्चा होते, कोणत्या बद्दल गोष्टीबद्दल चर्चा होते, पंच स्क्वेअर लेगचे पंच आणि राहुल मध्ये समजत नाहीये. मात्र धावा किती आताच्या 2 धावा आणि संघाची धावसंख्या 2. 47 धावांचा पाठलाग करताना गोलंदाजीवरती वीरेंद्र. एका बाजूला बघायला लागतं तर यंग आणि नवोदित खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला अनुभवाचा खेळाडू राहुल झोरे ब्रदर मधनं चाललेलं हे बॅटल. असं जरी असलं वयामध्ये जर इथं बघायला गेलं विशाल दादा फरक भरपूर आहे. एका बाजूला गोलंदाज वीरूचं वय 13 दिसतंय, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर फलंदाज राहुल आत्ताच लग्न बेडीमध्ये अडकलाय. म्हणजे वयाचा जवळपास 10-15 वर्षाचा गॅप असणारे हे दोन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये कामगिरी पहा. या वीरूने मात्र सकाळपासून प्रत्येक चेंडूवरती प्रभावित केलंय. मी म्हणेल जितका राहुल जोरेला क्रिकेटचा अनुभव आहे ना तितकं या वीरेंद्र जोरेचं वय आहे. त्याही पेक्षा कदाचित कमी, कारण राहुलकडे खूप अनुभव आहे. तर वीरेंद्र गेल्या 2 वर्षापासून उभरता मैदानावरती खेळायला लागलाय. राजापूर क्रिकेटमध्ये याने आपली छाप सोडली आणि आता मात्र मोठ्या क्रिकेटमध्ये तिथे मात्र आपण राहुल झोरे सारखा खेळाडू, रोहित सारखा खेळाडू, विजय सारखा खेळाडू, विशाल सारखा खेळाडू, या सर्व खेळाडूंच्या समक्षात मोठी कामगिरी करणं सोपं काम नाहीये. मात्र त्या रंगमंचावरती सुद्धा वीरू पुरून उरलाय. चला पंचांशी एक्स्ट्रा वेळ घेऊ नका प्लीज. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत आलेला आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. इट्स अ 4. ये दिल मांगे मोर, आया यहाँ पे 4. चला एक्स्ट्रा वेळ प्लीज घ्यायचा नाहीये. 4 धावा जरूर पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. महत्वाचा मेगा फायनलचा सामना आहे आणि मेगा फायनलच्या सामन्यामध्ये राहुल झोरेची पुन्हा एकदा बॅट मैदानाच्या आतमध्ये धाबांचा पाऊस पाडत असताना पाहायला मिळते. पण वीरेंद्र झोरेचं विशेष कौतुक यासाठी करावं लागेल. एका बाजूला अनुभवी खेळाडू, अष्टपैलू खेळाडू राहुल झोरे असताना कोणत्याही पद्धतीचं भय त्याला नाहीये, कोणत्याही पद्धतीने तो घाबरलेला नाहीये. धाडसाने गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वीरेंद्र पुन्हा एकदा तयार. हो आकुटप्पाचा बॉल, वाईड बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय पंचांच्या माध्यमातून. त्यानंतर पंचांचा 1 बाउन्सचा इशारा. सिगारेट पिओतो कॅन्सर, शराब पिओतो डान्सर, अतिरिक्त ऊपर से गया तो बाउन्सर. बाउन्सर पंचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतरची आणखीन एक धाव पलकावरती अडवताना पाहायला मिळतीये. वीरेंद्र पुन्हा एकदा तयार. ओ हो हो हो, काय बॉल मारलाय, लांब लांब आणि लांब, पत्रा तोड शॉट, सिक्सर.
कदाचित प्रकाश सर किती धावा द्यायच्या या बॉलवरती? आपल्या हातात जर असतं तर जवळपास आपण 10 धावा दिल्या असत्या. ISPL मध्ये 9 धावा आपण पाहिल्या. कदाचित पुढल्या बिल्डिंग वरती मारला तर 20-25 दिल्या सामना संपला असं सुद्धा जाहीर करावं लागेल. इतक्या लांब वरती बॉल मारला. किती बाकी आहेत? एक बाकी आहे. संघाची धावसंख्या 14 झाली आहे. टोटल धावसंख्या झालेली आतापर्यंत 14 धावा धावपलकावरती आहेत. राहुल जोरे पुन्हा एकदा तयार आहेत. पहिल्या 4 बॉलवरती जर आपण विचार केला ना तर राहुल जोरे थोडासा शांत होता. किती वेळ हा खेळाडूला तुम्ही शांत ठेवणार? किती वेळ या खेळाडूला तुम्ही बांधून ठेवणार? वाघ जरी सिंह जरी जंगलाचा राजा असला ना तर या मैदानाचा राजा कोण बनणार? ह्या मैदानाचा राजा कोण बनणार? त्यासाठी चाललेली लढाई. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक. हो 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 काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? तंबाखू सोडा, पान सोडा, दारू सोडा, नशा सोडा, पण क्रिकेटमध्ये कॅच नका सोडू. काय केलंस मित्रा, काय केलंस मित्रा? प्रतीक झोरे तिथे होता. राहुल सारख्या खेळाडूचा तू झेल सोडलास. वीरेंद्र अजून करेल तरी काय? पहिल्या चेंडूवरती अगोदरच्या षटकार लागल्यानंतर त्यांनी इथे मात्र संधी क्रिएट केली. जवळपास राहुलला तंबूत धाडलंच होतं, परंतु मित्रा सहकार्यांची साथ मिळाली नाहीये. तसं अभिदादा तुमची साथ नसती तर मी दिवसभर काय करू शकलो असतो? मी नसतो तर तुम्ही दिवसभर काय करू शकला असता? तसंच हे क्रिकेटमध्ये सुद्धा जोडीने भागीदारीने क्रिकेट खेळायचं आहे मित्रांनो, आणि तीच नेमकी भागीदारी मिळाली नाहीये. अर्थातच क्षेत्ररक्षक प्रतीक झोरे तिकडे दिसत होता. सोपा झेल होता. अगदी सोप्या झेलला तुम्ही धरणीला दान केलाय. भागीदारी बद्दल तुम्ही बोललात. क्रिकेटमध्ये भागीदारी महत्वाची आहेत. लक्षात ठेवा, क्रिकेटमध्ये भागीदारी महत्वाची आहे. संसार करत असताना बायको सोबतची भागीदारी महत्वाची आहे. क्रिकेट खेळत असताना 2 खेळाडूंच्या दरम्यानची भागीदारी महत्वाची आहे. बिझनेस करत असताना बिझनेस पार्टनर सोबतची भागीदारी महत्वाची असते. चांगला बॉल पायावरती टाकत असताना 1 धाव मिळाली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. 15 धावसंख्येला आकार देण्याचं काम करतायत. 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 करण मैदानाच्या आतमध्ये. राज सरांच्या शब्दामधील हा कोण आहे? करण अंबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तो करण अंबाला आहे अंबाला गावचा, आणि हा करण अंबाला आहे राजापूर गावचा. हो, कमी गतीने बॉल टाकलाय. गंटिंग साऊंड आपण मुखामधून ऐकला. प्रकाश सर, जेव्हा गोलंदाज खांद्यांचा वापर करताना तेव्हा मुखामधून जो आवाज येतो ना, आवाज, त्या आवाजाला क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ग्रंटिंग साऊंड. त्या आवाजाने ना एक प्रेरणा मिळते आणि ऊर्जा अतिरिक्त तयार होते. काहीतरी मी एक्स्ट्रा खेळायचं असेल ना तर तोंडातून कधीही माणसाचा एक आवाज येतो. जसं आपण गावी लहानपणी पाहायचो, ते सिमेंटचे पोल उचलताना ते जे कामगार असायचे ना ते एक वेगळ्या प्रकारचा नाद निर्माण करायचे. तो नाद म्हणजे आवाजाचा वेगळ्या विशिष्ट प्रकारच्या आवाजाचा नाद तयार केलात ना की तुम्ही जे काम करताय ते विसरून जाता, आणि तुमच्याकडनं अतिरिक्त ऊर्जेनं ते काम कधी होऊन जातं हे तुम्हालाच कळत नाही. अव्वांतरची 1 धाव मिळाली. एका धावेनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. धावा कशा येत आहेत त्या महत्वाचं नाहीये. 17 धावा धावफलकावरती झाले. 17 आता येईल कोणाला खतरा? बॅटिंग करणाऱ्या टीमला, बॉलिंगला विकेट की षटकार की चौकार की ते डट पाहायला मिळणार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायचं. 17 धाबा धावपलकावरती आहेत. सगळ्यांच्या नजरा लागल्यात या मॅच कडे. टाचणी पडावी, टक असा आवाज यावा, इतकी शांतता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कारण पुन्हा एकदा तयार. हो, लेग कटरचा मारा इथे पाहायला मिळालाय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. त्यानंतर आपण जर पाहिलं तर अव्वांताच्या स्वरूपामध्ये 1 धाव. एका धावेनंतर धावफलक पोहोचतोय 18 म्हणजे भारताचा चेसिंग मास्टर विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक 18 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तो 18 क्रमांक सकाळीच आपण विशाल कोल्हापटेच्या लहानग्याच्या म्हणजे त्या पुत्राच्या पाठीमागे सुद्धा पाहिला. लक्ष पहा, नजर पहा, लक्ष ठेवा. मित्राचं मार्गदर्शन, खेळाडूचं प्रदर्शन आणि देवाचं दर्शन, या साऱ्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत. अविराजी लेफ्ट साइडला बघितला तर 18 आणि विराट लिहिलेला मुलगा सुद्धा तिकडे जर्सी परिधान केला दिसतोय. आत्ताच जाऊन तिकडे बघितला, बसलाय बघा तो. बघा तिकडे RCB ची जर्सी आहे, पाठीवरती आहे विराट आणि 18 नंबर लिहिलंय. कोण फॅन नाहीये विराट कोहलीचा? बसलेला सारा प्रेक्षक वर्ग विराट कोहलीचा चाहता आहे.
ओमकार पुन्हा एकदा तयार. करण गोलंदाजी मार्क वरती आहेत. बनवायच्या आहे जवळपास 49 धावा आणि आतापर्यंत झालेले आहेत त्या म्हणजे टोटल. करण पुन्हा एकदा तयार. दुसरं षटक आहे, प्रगतीच्या पथावरती आहे. हो 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 हो, into the slot, ball out of the plot, sixer. काय फटका खेळलाय, अक्षरशः डोळ्यांचं पारणं फेडणारा. 46 झाले, 47 टू विन आहे. या 6 धाब्यानंतर धावफलक प्रकाश सर कितीवरती पोहोचतोय? 24. सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर आता कॅश प्राइज झाले. संजय भाऊ कोकरे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज. 500चे 5000 कधी होतील सांगता येत नाहीये. त्यासाठी तुम्हाला षटकार मारावे लागतील. ना एटीएम ना गुगल पे, ओनली कॅश, रोख व्यवहार. पण त्यासाठी तुम्हाला 3 षटकार मारायचे. 18 बॉल आणि बनवायचे आहेत अजूनही धावा. 24 झालेले आहेत. 23 धावांची गरज आहे. 18 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रति षटक जवळपास जर पाहिलं तर 8च्या गतीने धावा बनवायचे आहेत. प्रत्येक जण कॅल्क्युलेटर काढून बसलाय. 1 धाव आली 1 मायनस करतोय, 2 आल्या 2 मायनस करतोय, 6 आले की डायरेक्ट झेप घेतोय. 18 बॉल 23 ची गरज आणि गोलंदाजी मार्क वरती वीरेंद्रच्या हातामध्ये चेंडू आहे. सलामीला आलेली जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभी आहे. जोडी महत्वाची आहे. जोडीला फोडावं लागेल, जोडीला तोडावं लागेल, जोडीला इथे कुठेतरी भगदाड पाडावं लागेल. सामना जिंकायचा असेल ना तर चाली तुम्हाला रचाव्या लागतील. बुद्धिबळाच्या खेळानुसार नाही तरी या क्रिकेटच्या खेळानुसार तुम्हाला चाली रचाव्या लागणार आहेत. 18 बॉल 23 ची गरज. पहिला बॉल हो 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 हो, बॅकफुटला गेलाय, पंच केलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय राहुल झोरेच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. 6 धावा. आता सामना झालाय सोपा, कारण बनवायच्या आहेत धावा. 17 बॉल आणि 17 धावा. रन टू बॉल इक्वेशन 23 ची गरज होती. पहिल्या बॉल वरती चित्र स्पष्ट केलंय. लहानपणी सगळे पाहायचे चिमणी पाखरा. आता इथे पाहायचंय राहुल झोरेचा जलवा पाहायला मिळतोय. 17 बॉल आणि 17. आता येणार कोणाला खतरा? विशाल दादा थोडंसं विश्लेषण जर करायला गेलं तर थोडासा विरुना चुकतोय. जे 2 षटकार बसले तर त्याचा जर लाईन अँड लेन बघितलीत ना तर थोडे जास्त पुढे चेंडू टाकलेत. थोडंसं बॅकअप लेन मारा करावा लागेल. विरू चुकत नाहीये. विरूची मानसिकता बदलवली गेली आहे. विरूवरती दबाव आलाय. हो 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 हो, वेगवान बॉल. इसकी मांग थी, यही यहाँ पे कारगर होगा. थोड़ा सा गेंद के लाइन को थोड़ा पीछे खींचो. आप अगर बैट के रडार में डालोगे तो राहुल थोड़ी ना छोड़ेगा भाई. वो तो हमेशा कहता है, नाम तो सुना होगा. टाइगर अभी भी जिंदा है. 16 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. राहुल डरकाळी पोटण्यासाठी पुन्हा एकदा तयार. हो, पायावरती टाकलेला बॉल, कॅचची संधी आहे. खेळाडूच्या हाताला बॉल अगदी टच होतोय. त्यानंतर पहा, बॉल टाकायचा होता वाशीला, बॉल टाकलाय काशीला आणि मिळाली या मैदानाच्या आतमध्ये धावबाची विकेट. फलंदाज ओमकार बात. महत्वाच्या क्षणी ही मी म्हणेल मोठी घोडचूक आहे का येणारा काळ सांगेल. ही मोठी चूक आहे. घोडचूक झाली, सामना पलटू शकतो. काल 1 लाख रुपयांच्या स्पर्धेमध्ये अशीच एक घोडचूक झाली. त्यानंतर 6 बॉल धावा डिपेंड केल्या गेल्या. फटका फसलाय, बॉल हवेत, बॉल गेलाय अगदी घोषांकित मध्ये. 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. अगदी धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे टोटल 33. बनवायच्या आहेत अजूनही धावा त्या म्हणजे 14 धावा. 14 बॉल आणि 14 धावांची गरज. एका धावेचं महत्व पहा. एका धावेसाठी किती संघर्ष करावा लागतो.
एका धावेसाठी किती किती तुम्हाला धावावं लागतं, एका धावेसाठी तुम्हाला शरीरामध्ये पाण्याचं रक्ताचं पाणी करावं लागतं. आणि तेच या मॅच मध्ये आता पाहायला मिळतंय. जेव्हा पर्याय म्हणून कोणी नसतं ना, तेव्हा उत्तर म्हणून उभं राहायचं असतं, तेव्हा उत्तर म्हणून उभं राहायचं नसतं, तर उठून थाटात दिसायचं असतं. या मॅच मध्ये कोण थाटात उठून दिसणार ते आपल्याला पाहायचं आहे. चांगला बॉल खोलात टाकलाय, हलक्या हाताने अगदी बॉलला सन्मान दिलाय. खरा बॉलचा खरपूस समाचार, चांगल्या बॉलचा योग्य सन्मान, ह्या चांगल्या खेळाडूचं क्रिकेटमध्ये वैशिष्ट्य पाहायला मिळतं. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. सिंगल नंतर धाव फलक पुढे जाऊन पोहोचलाय. अगदी 35, 13 बॉल आणि 13 धावांची अजूनही गरज. विशाल कोलापटे ऑन दी स्ट्राईक. धनगर समाजाचा पहिला शतकवीर, ज्याच्या कारकिर्दीमध्ये 1 शतक. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक स्पर्धेमध्ये आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून आपल्या अनेक स्पॉन्सरला आपल्यावरती नजरा ठेवणारा हा खेळाडू आहे. हो, बॅकफुटला गेलेत, पंच करण्याचा प्रयत्न होता, बाउन्सर बॉल. त्याच्यावरती जर आपण पाहिलं तर 1 धाव मिळाली आहे. एका धावेनंतर धाव फलक पुढे जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 35 धावांवरती. 12 बॉल आणि अजूनही बनवायचे 12 धावा. मी म्हणेल अजूनही सामना संपलेला नाहीये, कोणीही जागा सोडायला तयार नाहीये. कारण त्यांना माहिती आहे, जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल खेळपट्टीवरती टाकला जात नाहीये, तोपर्यंत या सामन्याचा निकाल लागणार नाहीये. म्हणजे जेव्हा आपण मतदान पाहतो ना, विधानसभेचं इलेक्शन असो, ग्रामपंचायतचं इलेक्शन असो, जोपर्यंत शेवटची फेरी, शेवटची पेटी ओपन होतो ना, पेटी, तोपर्यंत मला वाटतं कोणीही कोणताही कार्यकर्ता जागा सोडत नाही, तोपर्यंत कोणी कोणताही गुलाल उधळत नाही. आता इथे सुद्धा इकडे निलेश दादा अजूनही खुर्ची सोडायला तयार नाहीयेत आणि तिकडे जनार्दन दादा उठायला सुद्धा तयार नाहीयेत. कारण दोघांनाही माहिती आहे ना, बरेच क्रिकेटचे सामने, बरेच टुर्नामेंट आणि आतापर्यंत पाहिले आहेत. या क्रिकेटमध्ये ना दादा अगदी सरड्यासारखा रंग बदलला जातो, कधी काय होतं समजत नाही. भले भले इथे प्रेडिक्शन करताना चुकलेत, जरी जे असं वाटत असेल की सोपं झालंय, आणि त्याच वेळी नेमका असं काहीतरी होतं की सामना कधी कुठे फिरतो हे सांगताच येत नाही. 12 बॉल 12ची गरज होती, आता 11 बॉल आणि 12ची गरज आहे. 11 बॉल आणि 12ची गरज. चांगला बॉल खोलात टाकलाय, पहिली धाव वेगवान घेतली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करण बॉलच्या पाठीमागे धावतायत. रोशनने चूक केली आहे आणि ते पहा अक्षरशः घडलंय काय. बॉल होता करणचा, रोशन गेला, त्याने हात टाकला, तिथे फंबलिंग झालं. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि समीकरण पुन्हा एकदा 10 बॉल आणि 10 धावांची गरज. कष्टाने कमावलं आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावलं. इथे कष्टाने बॉल चांगला टाकला, सिंगल गेली होती, तिथे चूक केली आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव. हा बॉल खराब, लाईन चुकीची आहे, लाईन चुकीची आहे, लेंथ चुकली आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. पंच दिवसा 5 वाजता व्यायाम करतायत, रामदेव बाबा पहाटे 4 वाजता व्यायाम करतात. हे रामदेव बाबाच्या अगदी पाहायला गेलं तर कसरत करताना पाहायला मिळतात. अजूनही पाहायला गेलं तर 10 बॉल आणि 9 धावांची गरज. 10 बॉल 9 धावांची गरज आहे. चांगला स्ट्रोक. हो 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 हो, व्हॉट अ फिल्डिंग. अक्षरशः अप्रतिम. कदाचित पंच सुद्धा म्हणले असतील वाचलो बाबा. पंच सुद्धा चांगले खेळाडू आहेत. परंतु अभिदादा, या सर्वांमध्ये एक गोष्ट कळली का, स्ट्रायकरला आलेला विशाल कोलापटाने गोलंदाजाला विचारलं, बाबा तू ठीक आहेस का. ये होती है खिलाड़ूवृत्ति, ये होता है इस क्रिकेट का पीछे इतने सालों का प्यार जो है ना, हे त्याचं कारण आहे. खेळाडू जरी मैदानाच्या आतमध्ये तुटून एकमेकावरती गोलंदाजांवरती पडत असले तरी सुद्धा प्रेम, आपापसांमध्ये वाढलं जाणारं प्रेम या क्रिकेटने दिलंय. कॅचचा कॉल इथे काय झालाय, तू मैं के बीच में ना तेरा ना मेरा. घाल कुत्र्याला. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, तुम कोशिश भी ना करो ये तो गलत बात है. कोणीच प्रयत्न केलेले नाहीये. झेल ड्रॉप झाला, 2 धावा कंप्लीट झाल्या, 2 धावेने धाव फलक पुढे जाऊन पोहोचला. अगदी दरम्यान गणेशजी झोरे आणि एकनाथ कुकरे यांचं इथे आगमन झालंय. सर, या व्यासपीठावरती तुम्ही पाचल पंचक्रोशी मधली ही 2 मोठी नावं
समाजाच्या प्रती आपलं जीवन समर्पित check. करणारी नावं चला या व्यासपीठावरती ठिकाणी या. पाचल पंचक्रोशी मधील आलेल्या सर्व ज्येष्ठ व्यक्तिमत्वांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. तिकडे माने म्हणून सुद्धा एक बसले आहेत आणि नंदूजी माने, त्यांनी सुद्धा यावं. पाचल पंचक्रोशीची अभिमानाने छाती फुलावी असा क्षण मैदानाच्या आतमध्ये घडेल का? धावपलकावरती आहेत 42. 5 धावांची गरज आहे. दोन्ही टीम पाचल पंचक्रोशी मधलेच खेळत आहेत. म्हणजे काय आपल्या आपल्यामध्येच लढत आहे, भाव मध्ये लढत आहे, साडू मध्ये लढत आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नाही. एकाच घरातील 2 जावई मैदानाच्या आतमध्ये. असं जरी असलं ना सर, तरी खेळाडू जे आहेत ना हे चांगला स्ट्रोक इथे पहा, धावा मिळतील 4, स्कोर होईल तो लेवल. सामना जिंकण्यासाठी गरज आहे स्वर्गीय अनिकेत दादा स्मृती 11 अर्थातच पाचल पंचक्रोशी 11 संघाला 1 धावेंची गरज. नावं पाचल पंचक्रोशी मधली दोन्ही संघाची जरी असली ना विशाल दादा, तरी स्वर्गीय अनिकेत दादा आणि जो पाचलचा एक जो मिळून संघ जो आहे ना त्याच्यामधले खेळणारे खेळाडू हे शाहूवाडी तालुका किंवा राहुल रत्नागिरी असं वेगवेगळे आहेत. परंतु पाचलच्या आजूबाजूचे आणि तिकडचे सगळे खेळाडू स्वामी समर्थमध्ये सर्व खेळाडू जे आहेत हे एका राजापूर तालुक्यातले आहेत. संपूर्ण मैदानाच्या आतमध्ये विभाग चालत नाही, मैदानाच्या आतमध्ये भाऊ चालत नाही, मैदानाच्या आतमध्ये कोणीही चालत नाही. चालतो तो फक्त खेळ. खेळ आणि तो खेळी मेळीने व्हायला पाहिजे. आणि विशेष कौतुक या दोन्ही संघांचं करावं लागेल, कोणताही गालबोट नाहीये. शांत संयमाने खेळलेत, चांगल्या पद्धतीने खेळलेत, जिद्दीने खेळलेत, प्रेक्षकांची मनं सुद्धा जिंकलेत. लाजवाब ना, यही तो होता है क्रिकेट मेरे दोस्तों. चला पाचल पंचक्रोशी मधील ज्येष्ठ व्यक्तिमत्व जे आलेले आहेत त्या सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण यायचं मुख्य व्यासपीठावरती. आपली आयोजन कमिटी आतुरतेने वाट पाहतीये. चला पाचल पंचक्रोशी मधील ज्येष्ठ व्यक्तिमत्व, 1 बॉल 1 धावेंची गरज. पहा विमानाने प्रेक्षक सुद्धा मॅच पाहण्यासाठी आलेत. वेळ कोणाकोणाला लागले, विमानाला सुद्धा आता वेळ लागले. वरून आनंद घेत आहेत. ड्रोन व्ह्यू सोडलाय. निलेश दादा विमान पाठवली काय तुम्ही? सकाळपासनं कुठेतरी अभिदादा असं सुद्धा वाटतंय की कुठेतरी अनिकेत दादा सुद्धा विमानातून वरनं आपले मॅचेस पाहायला घिरक्या घालतायत की काय. आज मला तर या मैदानावरती अनिकेत दादाच दिसत आहेत. प्रत्येकाच्या मुखामध्ये अनिकेत दादांचं नाव आहे. तेवढा त्यांचा गोडवा होता, तेवढी त्यांची थोरवी होती, तेवढं त्यांनी आजपर्यंत केलं होतं. आज त्यांच्या नावाने प्रतिष्ठान स्थापन करणं या मुलांकडनं सोपी काम नव्हतं ना दादा. सामना जिंकला आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय पाचल पंचक्रोशी 11 अर्थातच स्वर्गीय अनिकेत दादा स्मृती 11 हा संघ ठरलाय पहिल्या क्रमांकाचा. अर्थातच चॅम्पियन संघ या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. अभिनंदन टीम, हार्ड लक बॅड लक टीम स्वामी समर्थ. चला पाचल पंचक्रोशी मधील आलेल्या सर्व ज्येष्ठ व्यक्तिमत्वांना विनंती आहे आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती.